कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे पॅरिस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधील नेमबाजीमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात प्राप्त ठरलाय। गेल्या 2 वर्षांपासून स्वप्नील पुणे येथील बालेवाडी प्रशिक्षण केंद्रात सराव करत होता। स्वप्नीलचे प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी एस न्यूजशी बोलताना स्वप्नीलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचं सांगितलं। नमस्कार, मी दीपाली देशपांडे। मी स्वतः ऑलिम्पियन आणि अर्जुन अवॉर्डी रायफल शूटर आहे आणि गेली 10 वर्ष स्वप्नील कुसाळेची प्रशिक्षक म्हणून मी काम करते। तर स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय। तो त्याचा अभिमान तर आहेच, पण त्याशिवाय त्याची आधी जी त्याची कामगिरी राहिली आहे एशियन गेम्समध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये, तर त्या सगळ्या कामगिरीमुळे त्याच्याकडून अपेक्षाही खूप आहेत। आणि 2022 मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्येच त्याने ऑलिम्पिकचा कोटा मिळवल्यामुळे त्याला 2 वर्ष तयारीला 2 वर्षाचा पूर्ण कालावधी मिळाला। सो त्याचा फायदा त्याला नक्कीच होईल, त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे। सो गेल्या वर्षभरात त्याची जी काही सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आहे तर त्याचा त्याला ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच फायदा होईल। देशवासियांच्या शुभेच्छा आणि पाठबळावर स्वप्नील यशाला गवसणी घालेल असा विश्वास स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केलाय। माझा मुलगा स्वप्नील कुसाळे हा गेली 13 ते 14 वर्षे नेमबाजीचा सराव करत आहे। अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हा खेळ जोपासणं एवढं सोपं काम नाही, पण त्यानं ते सगळं सांभाळलेलं आहे आणि हे सगळं सांभाळत तो अगदी ऑलिम्पिकच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेला आहे। उद्या 31 जुलैला त्याची मॅच आहे आणि या ठिकाणी ऑलिम्पिकच्या मॅचमध्ये नक्कीच तो यश मिळवेल, अगदी पदकाला गवसणी घालेल, कारण त्याचं देशप्रेम, त्याचं असणारं समाजाबद्दलचं आपुलकी भावना, त्याच्या कोर्टमध्ये असणारं त्याचं श्रद्धा आणि या देशवासियांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या पाठबळावरती तो नक्कीच आपल्या या पदकाला गवसणी घालला असं मला ठाम वाटतंय। स्वप्नील यानं 2016 मध्ये ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप आणि 2022 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं, तर 2023 मध्ये झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत त्यानं जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक पटकावलं होतं।